राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करीचे वाहन पोलिसांनी केले जप्त। पाटणबुरी येथील घटना। राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करीचे वाहन पोलिसांनी जप्त केले। यात 11 गाई, मोबाईल व ट्रक असा एकूण 11,59,000चा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी दिनांक 15 जुलै रोजी अंदाजे 8च्या दरम्यान पाटणबुरी येथे केली। आदिलाबादकडे कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे पिकअप वाहनाने नेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। पांढरकवडा ते पाटणबुरी दरम्यान पोलिसांच्या वाहन तपासणीत गोवंशीय जनावरे घेऊन जाणारे अशोक लेलँड पिकअप वाहन आढळले। पोलिसांनी पाहणी केली असता वाहनात 11 गाई दिसल्या, त्यापैकी एक गाय मृत होती। वाहन चालकास विचारपूस केले असता त्याने हा माल महेश सूर्यभान लोंढे वय 35 वर्ष राहणार नागपूर, शाहील अफजल खान कुरेशी वय 30 वर्ष राहणार हिंगणघाट, शक्ती शेषराव कन्नाके वय 38 राहणार पाटणबुरी, स्वप्नील कन्नाके वय 25 राहणार नागपूर यांच्या सांगण्यावरून आदिलाबादला कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले। त्यामुळे पोलिसांनी पांढरकवडा येथे गुन्हा दाखल केला असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनात पांढरकवडा ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर व विकेट ध्यावरतीवार यांनी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।